महाराष्ट्रात आजही अशा अनेक घटना घडत आहेत की ज्या घटनांमधून मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या लोकांचं मानसिक आणि शारीरिक शोषण होतं आहे अंधश्रद्धेच्या माध्यमातून। ही घटना आहे भिवंडीतली। भिवंडीमध्ये निजामपुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक गुन्हा नोंद झाला आहे की ज्या गुन्ह्यामध्ये एका महिलेवर तिच्याच घरच्या लोकांनी जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला। तिच्या आजाराचा गैरफायदा घेऊन तिच्यावर उपचार करण्याऐवजी तिला जादूटोणा करून, काळी बाहुली किंवा पूजा अर्चा करून किंवा अनिष्ट काही अशा गोष्टी करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला। याबाबत एक गुन्हा निजामपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे। मित्रांनो, मला असं वाटतं की या निमित्तानं कुठेतरी समाजामध्ये जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे। ती जी महिला आहे की जी फिर्यादी महिला की ज्या महिलेला त्रास होतोय, कॅन्सर झालेला आहे आणि असं असताना तिच्यावर योग्य तो वैद्यकीय उपचार करण्याऐवजी तिला जादूटोण्याच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या काळ्या जादूच्या काही अशा अनिष्ट गोष्टींच्या माध्यमातून तिला त्रास देणं, तिच्या घरच्यांना त्रास देणं, तिच्या माहेरच्या लोकांना त्रास देणं, मारहाण करणं, अशा प्रकारच्या गोष्टी तिच्या सासरकडच्या लोकांकडून होत आहेत। मला असं वाटतं की आजही आपण 21व्या शतकामध्ये राहणारे लोक आहोत आणि या परिस्थितीमध्ये योग्य तो उपचार, वैद्यकीय उपचार करण्याऐवजी अशा प्रकारच्या गोष्टी करून अनिष्ट गोष्टींना, चुकीच्या गोष्टींना खतपाणी घातलं जात आहे। आजही समाजामध्ये खूप मोठ्या प्रबोधनाची गरज आहे। गुन्हेगारांना तर शिक्षा व्हायलाच हवी, परंतु त्याचबरोबर समाजामध्ये प्रबोधन देखील निर्माण होणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या काही आजारांना आपण बळी न पडता योग्य ते वैद्यकीय उपचार करावेत, डॉक्टरांकडे जाऊन उपचार करावेत। कुठल्याही प्रकारच्या अनिष्ट गोष्टींना, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टींना आपण बळी पडता कामा नये, एवढंच माझं मत आहे।